श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 7वी. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कलही लावा व ती पोटात दवडा घाणसारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणं फार आवडायचं. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीची पाने कोणा कुणब्यानं दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे. वडील मग स्नान संध्या करायचे, पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावयास बसत असो. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधतही नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकानं 5-5 पत्रावळी लावाव्या अशी आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुड्याची पाने, धामिनीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळी कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्यांच्या पानांची किंवा फणसाच्या पानांची सुद्धा पत्रावळी करतात. त्यावर जेवणाचं व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. झाडांची व पानांची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावण्यास शिक, नाहीतर आज जेवायास मिळणार नाही, असं आईने मला बजावलं. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी रागानेच म्हटलं. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते. कठीण का आहे त्यात काही? मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिलं. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते. त्यांची तर एक आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसे. कसेही पान असो, राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रायोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावीत बसायची. गप्पा गोष्टी करीत सहकार्याने काम करायचे. अलीकडे ती पद्धत जास्त चालत नाही. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळी लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळी घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारीजण हसू लागले. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई, उद्या तो लावील हो, वाढास त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा. नका वाढू मला जेवायला. माझे आडले आहे खेटर. मी तसा उपाशी राहीन, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर खूप भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयास येते का याची वाट मी पाहत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली आणि मला म्हणते, श्याम, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे तुला समजून सांगायला. उठ, चल. लहानशे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवायला. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे असं म्हणतात. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुलं जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे.
चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात. त्यात काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम. जेवावयास मोठे पान द्यावे असे ते म्हणत. अक्कांच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे खाली आधाराला लाव, असं ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली आणि टाका लावला. परंतु चोय फार लोचट होती आणि टाका तुटेना. श्याम, ही दुसरी घे चोय. ही चांगली आहे. असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालीत मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटलं. हातपाय धुवून आलास का पण? आईनं विचारलं. हो, केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणेरडा नाही, मी म्हटलं. घाणेरडा नाहीस, परंतु सू तर करतोस ना. नाक नीट शिंकरू नये. तो मी इकडे वाढते, असं आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलोय व जेवायला बसलो. पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे तुझ्यापेक्षा लहान, पण कशी छान लावतो पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भरभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाच. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव. मी रागानेच म्हटलं. आमच्या घशात नाही जात ते. तू निष्काळजीपणाने लावलीस त्याचं हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही, तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगली पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी चांगली गोष्ट करता येते असेल, त्याच्याजवळ जाऊन शिकलं पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन, असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुनी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुनी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुनी वाळत घालीत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत. परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असलं पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले. प्रत्येक गोष्ट चांगली करायला लावलं. आपण लावलेली पत्रावळी कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जायचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेव, त्याला नीट जेवता येईल. घशात टाका जाणार नाही. फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली आणि वडिलांनी विचारले, चंद्रे, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावलेली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यायला लागली? आई म्हणाली, ज्या त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असं सांगितलं म्हणून नीट लावायला शिकला. मी आईला म्हटलं, आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते. पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवलाय. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी म्हणालो. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळं मी जरा हुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत, असे म्हणून त्यांनी सुधारून दिलं. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही, ते येणार नाही असं म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मात्र मनात तसं यायला हवं. चंद्रे, याला एक जर्दाळू दे.
टिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडतळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे. कर्मातच आनंद आहे.